सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 10 ऑगस्ट 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात. जयकुमार गोरे यांच्यावर 19 गुन्हे दाखल. सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर फसवणूक, हत्येचा प्रयत्न, विनयभंग, मारहाण यासह विविध गंभीर 19 गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रविवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत केला. या आरोपांची सखोल चौकशी करून गंभीर प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. दहिवडी, मसवड, मिरज, इस्लामपूर आणि सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. 19 गुन्हे असताना मोक्क कारवाई का नाही असा सवालही त्यांनी केला. त्या महिलेच्या तक्रारीच्या संदर्भात गोरे यांच्याकडे हे 1 कोटी आले कुठून असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मायनी येथील कोविड सेंटर संबंधित 223 बिलातून त्यांचे नाव वगळले आहे असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. ऑगस्ट क्रांती स्तंभाला अभिवादनाचा लोकप्रतिनिधींना विसर. सातारा जिल्हा क्रांतिकारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. क्रांतिकारांचा ज्वाजल्य इतिहास चिरंतन ठेवण्यासाठी हजेरी माळावर ऑगस्ट क्रांती स्तंभ उभारण्यात आला आहे. 9 ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र साताऱ्यातील ऑगस्ट क्रांती स्तंभाला लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी अभिवादन न केल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. रविवारी सकाळी काही सामाजिक कार्यकर्ते हजेरी माळावर ऑगस्ट क्रांती स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेले असता मुख्य गेटला कुलूप असल्याचे दिसून आले. फोनाफोनी केल्यानंतर सकाळी 10 वाजता गेट उघडण्यात आले. स्तंभ परिसरात अस्वच्छता, गवत आणि झुडपे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुद्धा परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर स्तंभाला अभिवादन करून घोषणाही देण्यात आल्या. यावेळी महारुद्र तिकुंडे, शिवाजी जाधव, गणेश ऐगोळे, कैलास कुंभार आणि जयवंत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. उत्पन्न जास्त असूनही घेतात रेशन. जिल्ह्यात 56,000 लाभार्थी रडारवर. बोगस आणि अपात्र रेशनच्या लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा मिशन सुधार अभियान राबवण्यात येत आहे. अभियानांतर्गत आतापर्यंत 1,62,753 संशयास्पद लाभार्थी आढळले आहेत. त्यापैकी 4 चाकी तसेच जास्त उत्पन्न असणारे तब्बल 56,000 लाभार्थी अपात्र ठरणार आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ केवळ पात्र आणि गरजू कुटुंबांना मिळाल्यास विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मोहित आधारित डाटाबेस आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेची माहिती जमेल घालून 10 निकषांच्या आधारे लाभार्थी व शिधापत्रकांची पडताळणी केली जात आहे. याद्वारे संशयास्पद आणि अपात्र शिधापत्रकांची यादी केली जात आहे. त्रुटी आढळलेल्या शिधापत्रकांवर प्राधान्याने कारवाई होणार आहे आणि वितरण व्यवस्थेत पारदर्शकता येऊन बोगस लाभार्थ्यांना आळा बसणार आहे. एनसीसी कार्यालयात सिव्हिल स्टाफ क्लार्क लावतो असे सांगून लाखोंची फसवणूक. सिव्हिल स्टाफ क्लार्क लावतो सांगून 3,65,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रशांत प्रभाकर माहुलकर, राहणार मंगळपेठ, सातारा असे संशयिताचे नाव आहे. संग्राम सदाशिव चव्हाण, वय 38, राहणार सोनगाव निंब पोस्ट, क्षेत्र माहुली, तालुका सातारा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फसवणुकीची घटना 2021 ते 2024 या कालावधीत घडली आहे. आयडिया डोक्यात, बेड्या हातात, कर्ज फेडण्यासाठी सराफच बनला चेन स्नॅचर. शॉर्टकट घेऊन गेला कारागृहात. 7 मंगळसूत्री हिसकावली, आर्थिक नुकसानीतून पाऊल. लोकांनी बनवण्यात दिलेले दागिने चोरीस गेल्याने व्यावसायिक सराफ अस्वस्थ झाला. ही तूट भरून कशी काढायची या श्रीपाद लोळगे विचारत असताना त्याला भलते सुचले. आपणही चोरी करून लोकांचे दागिने परत करू असे ठरवून त्याने साताऱ्यात महिला गळ्यात हात घालण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याला यश आल्याने एका पाठोपाठ अशी 7 मंगळसूत्र हिसकवण्याच्या घटना तडीसी त्याने नेल्या. सातारा शहर पोलिसांनी 2 दिवसांपूर्वी श्रीपाद लोळगे, वय 37, राहणार पाचवड, तालुका या सराफाला चेन स्नॅचिंग प्रकरणात अटक केली आहे. कास सलग दुसऱ्या दिवशी हाऊसफुल. सांडेवर पर्यटकांची झुंबड. पुलावरच पार्किंग, कोंडीने पर्यटक त्रस्त. कास एक खास आहे याची प्रति रविवारी पुन्हा एकदा आली. पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्र राज्यातून पर्यटकांचा रोंडा कास पठाराकडे वळला असून सलग दुसऱ्या दिवशी कास परिसर पर्यटकांनी हाऊसफुल झाल्याचे चित्र दिसून आले. कास तलावाच्या सांडव्याजवळ पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र वाहनतळाची अपव्यवस्था असल्याने अनेक पर्यटकांनी चक्क कासच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने कास बोंबलेल्या मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सुट्टीच्या दिवशी कास परिसरात शेकडो वाहने दाखल होत असताना पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने दरवेळी वाहतुकीचा कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. काचच्या पुलावरच वाहने उभे करण्याची वेळ पर्यटकांवर येत असल्याने प्रशासनाने कायमस्वरूपी पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात येत आहे. नुणे तालुका सातारा येथून टेम्पो गेला चोरीस. नुणे तालुका सातारा येथून अज्ञात चोरट्याने टेम्पो चोरून नेला. ही घटना दिनांक 7 ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी प्रतीक प्रमोद मोरे, वय 28, राहणार नुणे, तालुका सातारा यांनी सातारा तोंगवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोरेगावात भर दुपारी 3,87,000 यांचे दागिने लंपास. शहरातील मार्केट यार्ड्समधील अनन्य रेसिडेन्सीमध्ये भर दुपारी फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 3,87,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना रविवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी घडली. या प्रकरणी प्रियंका संदीप चव्हाण, वय 31, राहणार अनन्य रेसिडेन्सी कोरेगाव यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटणमध्ये लुटमारीच्या तयारीतील दोघांना अटक. मांडखोड तालुका फलटण परिसरातील हॉटेल बाणगंगाजवळ रस्त्यावर निजा करणाऱ्या प्रवाशांना हत्याराचा धागा घेऊन लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या कारवाई दरम्यान 3 जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी लुटमारीच्या तयारीची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे प्रकरण पथकाने घटनास्थळी कारवाई केली. पोलिसांनी चाहूल लागतात 5 जणांनी पळ काढला. पोलिसांनी उसात शेतातून तसेच कुरोली तलाव परिसरातून 2 किलोमीटर पाठलाग करून दोघांना पकडले. ट्रक अडकल्याने महामार्ग ब्लॉक. खंडाळ्याजवळ 5.5 तास वाहतूक ठप्प. प्रवासी वैतागले. पारगाव खंडाळ्यानजीक मार्गावर उड्डाणपुलाजवळ दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा रविवारी कहर झाला. खड्ड्यांमुळे 30 टन स्क्रॅप मटेरियल घेऊन जाणारा मालट्रकचा मागील टायर फुटून कमान तुटल्याने ट्रक रस्त्यावरच अडकला. परिणाम पुणे सातारा महामार्गावर 5.5 तास वाहतुकीचा खोळंबा झाला.
पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटर रांगा लागल्या होत्या. तर साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक खंडाळ्यापासून वेळगावपर्यंत ठप्प झाली होती. उड्डाण पुलाजवळ खराब रस्ते, खड्डा आणि अरुंद मार्गामुळे दर आठवड्याला वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. रस्ते विकास मंडळाने याकडे गंभीर लक्ष द्यावे, तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक व वाहन चालकांकडून होत आहे. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.